तर आज मी बनवणार आहे बैसाप। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हा फणस कट कसं करायचा, त्यापासून ते ही भाजी बनवायची कशी, हे सगळं शेअर करणार आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल। तर आज मी बनवणार आहे फणसाची भाजी। तर मस्त काटेरी फणस आहे, कच्चा फणस आहे, कोवळा फणस आहे। तर ह्या फणसाची मी आज भाजी बनवणार आहे। तर खरं सांगायचं तर मी आधी कधीच फणसाची भाजी बनवलेली नाही आहे। तर आमच्या सोसायटीमध्ये काकू आहेत, त्यांच्या कोणत्यातरी रिलेटिव्हने का कोणीतरी मालवणवरून फणस आणलेला। त्या काकूंना वाटलं तो पिकला आहे म्हणून त्यांनी कट केला, तर तो कच्चा होता म्हणून मग त्यांनी भाजी केली। आणि मग त्यांनी मला फोन केला की दिशा फणस आहे माझ्याकडे, तर भाजी करायची आहे का तुला? तर मी बोललं की ठीक आहे, रेसिपी पण होऊन जाईल। तर त्यामुळे मी फणस घेऊन आली आहे। तर मला काहीच आयडिया नव्हती कसं करायचं, काय करायचं ते। मग त्या काकूंनीच सांगितलं मला थोडंसं कसं करतात ते सगळं। आणि मग तर अगदी सिंपल आणि घरगुती पद्धतीने बनवणार आहे ही रेसिपी। तर बघूयात कशी होती ही रेसिपी। तर ही फणसाची भाजी बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे। तर सगळ्यात आधी मी इथं घेतलं आहे जिरं, त्यासोबत इथं मी घेतला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा, मोहरी, ठेचलेला लसूण आणि घरातलं काळं तिखट घेतलं आहे मी। तुमच्या घरात जे काही साठवणीचं काळं तिखट असेल ते तुम्ही यूज करू शकता, किंवा मग हे नसेल तर मग कांदा लसूण मसाला यूज करू शकता। त्याचसोबत मी इथं घेतली एक कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर, आणि लसणाच्या पाकळी घेतल्या आहेत, तीळ घेतलं आहे, पांढरं तीळ। त्याचसोबत मी इथं घेतलं आहे सुकं खोबरं। तर सगळ्यात आधी मी इथं फणस कट करणार आहे। तर त्यासाठी मी चॉपिंग बोर्डवरती पण तेल लावते आहे, आणि चाकूवर सुद्धा लावायचे तेल, आणि हाताला सुद्धा लाव। आणि थोडंसं मी तेल हातावर सुद्धा लावते आहे। तर हा आहे फणस। तर ह्याला पहिलं मी असं कट करते आहे। तर इथे बघा असं कट करायचं आहे हे, आणि असा चिक निघतो यातून, तुम्ही बघू शकता। कोवळाच फणस आहे, कच्चा आहे अख्खा, थोडीशी ताकद लागते कट करताना। आता हे कट करून झाल्यावरती मी इथून पुन्हा हाफ कट करते। तर असा कट करायचा आहे। इथून पण आणखी मी एक कट देते। तर मी ह्याच्या बॅक साईडला जे हे ग्रीन आहे हे नाही काढणार आहे, कारण मी याला शिट्ट्या देणार आहे, तर मग हे नंतर अलगद निघेल, आपण जसं बटाट्याचं साल काढतो तसं। आणि शक्यतो ह्या बिया काढते मी यातून। सी अशा सायझेसमध्ये मी हे कट करून घेते आहे। तुम्ही कधी केली आहे का फणसाची भाजी, हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। मी फर्स्ट टाईम करते आहे। बघा असे कट करून घेते आहे मी हे। आत्ता थोडंसं इझिली कट होतं आहे, आतून कोवळं आहे त्यामुळे यात काढून घेते आहे मी हे। सेम कट करते आहे मी। तर अशा प्रकारे झाला आहे माझा हा फणस कट करून। तर इतका फणस मी आता यूज करते आहे, हा ठेवते आहे, ह्याची पुन्हा दुसरी भाजी करता येईल। आता मी कुकरमध्ये हा फणस डिरेक्टली ॲड करते आहे। आता यात मी ॲड करणार आहे पाणी। खूप नाही ॲड करायचं पाणी, फक्त 2च शिट्ट्या करून घेणार मी याच्या। तर यात मी पाणी ॲड केलं आहे। त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ, आणि आता ह्याला झाकून मी ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेते। तर हा फणस कोवळा आहे त्यामुळे मी ह्याच्या फक्त 2च शिट्ट्या करून घेते आहे। खरं तर 1 शिट्टेमध्ये हे शिजेल, पण जास्त चांगलं शिजण्यासाठी मी 2 शिट्ट्या करून घेते आहे। तर इथं मी 2 शिट्ट्या करून घेतल्यात कुकरच्या, आणि कुकर थंड झालं तर चेक करून बघूयात शिजलं आहे का फणस ते। तर इथे
इथे बघा प्रॉपर शिजला गेला आहे फणस. आता याला थंड होऊ देते मी आणि मग थंड झाल्यावर चेक करूयात. तर इथे बघा हा फणस मी थंड व्हायला ठेवला आहे आणि ह्याच्या ऑलरेडी असे धागे निघू लागले. तर ह्याचीच भाजी करायची आपल्याला. तर इथे बघा फणसही थंड झाला आहे आपला व्यवस्थित. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्याचा जो मागचा जाड पार्ट असतो मी तो कट करून घेते आहे. बघा किती इझिली कट होतं आहे हे. तर हे काढून टाकायचं, हे यूज नाही करायचं आपल्याला भाजीमध्ये. तर हे काढून टाकते मी. सगळ्या फणसांचं बॅकचा जो पार्ट आहे हा काढून टाकायचा आहे. खूप इझिली पटकन निघून जातो हा. त्यामुळे शक्यतो शिट्ट्या करून घेतल्यानंतरच हे काढा. बघू शकता तुम्ही प्रॉपर शिजला हा फणस. सी इझिली हे निघतं आहे. तर इथे बघा मी सगळ्या फणसांचे हे मागचे पार्ट सगळे काढून घेतले आणि असे दिसतात आता ते. आता आपल्याला ह्याला फक्त असं मॅश करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं आहे. बघा हे बी जे आहेत फणसाचे ते मी काढून घेते आहे आणि हा जो पार्ट आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. ह्याची भाजी करायची आहे. म्हणजे ह्या ज्या रेषा निघत आहेत ना ह्याची भाजी. फक्त ह्याला असं अलगद हाताने करायचं आहे. तर ह्या रेषा अशा काढून घ्यायच्या. जास्त बारीक नाही करायचं आहे, जस्ट असं काढून घ्यायचं आहे ह्यांना. आणि इझिली निघतं आहे कारण प्रॉपर शिजला गेला आहे फणस. तर मी इथं सुक्की भाजी बनवते त्यामुळं मी ह्याच्या रेषा अशा काढून घेते आहे. जर तुम्ही रस्सा भाजी करणार असाल तर मग फक्त हे असा जो पीस असतो ह्याचे छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आणि छोटे छोटे क्यूब्समध्ये हा फणस कट करून तुम्ही त्याची भाजी करू शकता. बघा अशा प्रकारे. आय होप तुम्हाला कळलं असेल मी काय करते ते. तर इथे बघा मी पूर्ण फणसाला असं सोलून घेतलं की मॅश करून त्याचे असे धागे काढून घेतलेत आणि त्याच्या आतले ज्या बिया होते किंवा गऱ्या होता तो मी इथं काढून घेतला आहे. तर ह्याचीही भाजी केली पण आज मी ह्याची भाजी करणार आहे. हे जे धागे मी काढून घेतलेत ना त्याची. तर सगळ्यात आधी मी यामध्ये थोडासा मसाला ॲड करून याला मिक्स करून घेते आहे. सगळ्यात आधी मी हळद ॲड करते यामध्ये, त्याचसोबत मीठ आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे घरातलं काळं तिखट. तर अर्ध मी आता ॲड करते आणि अर्ध मी फोडणी देईन तेव्हा ॲड करणार आहे. इथे बघा अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी. तर आता फोडणीची तयारी करूयात. मी यामध्ये ॲड करणार आहे किसलेलं सुकं खोबरं. तर हे खोबरं अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. या खोबऱ्याचा रंग चेंज होऊस्तोवर याला परतवून घेणार आहे. तर इथे बघा मी जास्त याला करपून नाही दिलं आहे. थोडंसं असं सोनेरी रंग आला की लगेच याला मी काढून घेते. आता त्याच तव्यावरती मी ॲड करणार आहे लसणाच्या पाकळी. लसूणही थोडासा परतवून घ्यायचा आहे आणि यातच मी ॲड करते आहे तीळ. यालाही साधारणतः एकादभर मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर इथे बघा तीळ उडू लागलेत. मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि यालाही काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इथे बघा असं मस्त सोनेरी रंग येऊस्तोवरच मी लसूण खोबरं आणि तीळ भाजून घेतलं. जास्त डार्क नाही करायचं याला. आणि यात मी ॲड करणार आहे जिरं. तर 1 चमचाभर जिरं मी आता ॲड करते आहे. त्याचसोबत मी ॲड करणार आहे कोथिंबीर. थोड्याशा कोवळ्या देठीही घेतल्यात मी यामध्ये कोथिंबीरीच्या अशा. आता याचं वाटण करून घ्यायचं. तर इथे बघा मस्तपैकी हे वाटण मी वाटून घेतलं आणि यामध्ये मी अजिबात पाणी ॲड नाही केलं आहे. असं कोरडंच वाटण वाटून घेतलं मी. तर इथे मी कढई तापत ठेवली आहे. यात मी ॲड करणार आहे तेल. तर तेल मी इथे साधारणतः 3 ते 4 चमचे ॲड करते आहे कारण आपण या भाजीमध्ये पाणी ॲड नाही करणार आहोत. फक्त तेलामध्ये शिजवायची ही भाजी कारण ही सुक्की भाजी आहे. तर इथं तेल तापलं आहे व्यवस्थित. आता मी ॲड करणार आहे मोहरी.
मोहरी छान तडतडली की मग मी आता ॲड करणार आहे लसणाच्या पाकळ्या, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या. लसूणही चांगला परतला की मग मी आता ॲड करणार आहे कांदा, बारीक चिरून घेतलेला कांदा. तर कांदा छान असा सोनेरी रंग येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघा कांदा चांगला परतला गेला आहे, छान असा सोनेरी रंग आला आहे कांद्याला. आत्ता मी आता ॲड करणार आहे आपण जे बनवून घेतलेलं ते वाटण. ते वाटणही कांद्यासोबत छान परतवून घ्यायचं. आत्ता जितका छान सुवास येतोय ह्याचा, हे वाटण नक्की बनवून ॲड करा, त्यानेच ह्या भाजीला चांगला फ्लेवर येईल. खूप छान खमंग सुवास येतो या भाजीचा आत्ताच. आता मी आता ॲड करणार आहे हे राहिलेलं घरातलं काळं तिखट. पुन्हा ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मग मी आता ॲड करणार आहे आपला हा सगळा फणस. हे सगळं फणस ॲड करायचं. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत. मी यात मीठ ॲड नाही करत आहे, कारण ऑलरेडी मगाशी मी फणसामध्ये मीठ ॲड केलं होतं शिजवताना सुद्धा, आणि आत्ता जेव्हा आपण मसाले ॲड केले तेव्हासुद्धा. मी यात अजिबात पाणी ॲड नाही करत आहे. मी ह्याला असंच स्लो फ्लेमवरती झाकून एक वाफ काढून घेते आहे. त्याला झाकून गॅसची फ्लेम स्लो करून मी साधारणतः 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेते आहे. तर 5 मिनिटांनंतर चेक करूयात. बघा काय मस्त कलर आणि टेक्स्चर आलं आहे भाजीला आत्ताच. आणि अशी सुक्कीच भाजी करायची आहे. त्यात तुम्ही जरा जरी पाणी ॲड केलं तर मग पातळ होईल भाजी आणि मग टेक्स्चर चेंज होईल. त्यामुळे अजिबात पाणी ॲड नाही करायचं आहे. अशी मस्त सुक्कीच असते ही भाजी. झाली आहे इथे आपली फणसाची भाजी रेडी. आता गार्निश करणार आहे मी याला बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने. तर अशा प्रकारे झाली आहे रेडी आपली ही गरमागरम फणसाची भाजी. तर अगदी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. फक्त जेव्हा आपण हा फणस कापतो तेव्हा थोडासा वेळ लागतो, आणि शिजवून झाल्यानंतर त्याचे जे मी सांगितलं तुम्हाला रेषांसारखं निघत होतं, तर ते काढण्यासाठी वेळ लागतो. बाकी फोडणी वगैरे देताना खूप झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. आणि मी खूपच जास्त मोजक्या साहित्यात घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींमध्येच ही भाजी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. टेस्ट करून बघूयात ही भाजी. तर मी इथे चपातीसोबत खाते आहे. तुम्ही भाकरीसोबतही ह्याला एन्जॉय करू शकता. तर घेतली आहे मी बाईट. टेस्ट करून बघूया. भाई साब, थोडंसं सोयाबीनसारखं लागतं आहे आणि जास्त चिकनसारखं. तर खूप जास्त टेस्टी लागतं आहे हे. आणि तिळामुळे आणि खोबऱ्याचा असं मस्त फ्लेवर येतो त्यामध्ये, आणि अगदी चिकनच्या भाजीसारखं लागतं हे. आय विल शुअरली रेकमेंड यू गाईज दिस रेसिपी. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. खूपच जास्त टेस्टी लागतं आणि मी पहिल्यांदा ट्राय केली आहे, त्यामुळे मी जास्त आश्चर्यचकित आहे की सिरियसली चिकनसारखं लागतं आहे. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी हा एक कमाल ऑप्शन असणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या व्हेजिटेरियन फ्रेंड्ससोबतही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशी अप्रतिम रेसिपी खायला मिळेल. तर माझ्या स्टाईलची ही फणसाची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका कमाल रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.